नमस्कार. इचलकरंजीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. हातकणंगले येथील नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान आणि बेफिकीर कारभाराचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला असून प्रभाग क्रमांक 5 मधील खोजगीमळा परिसरात गंभीर पाणी टंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक महेश पाटील यांनी नगरपंचायत कार्यालयातच मुख्याधिकारी विशाल पाटील यांचा खरपूस समाचार घेत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांनी गंभीर आरोप करत सांगितले की अवघ्या 15 दिवसापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता कोणताही अधिकृत परवानगी नसताना खोदण्यात आला आणि काही मोजक्या घरांना पाण्याची पाईपलाईन व नळ कनेक्शन देण्यात आली. या बेजबाबदार प्रकारामुळे खोजगीमळ्यातील जवळपास 200 ते 250 नागरिकांच्या वर पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे. अनेक घरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून नागरिक हैराण झाले आहेत. संतप्त नगरसेवक महेश पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारताना पाण्याच्या समस्येमुळे नागरिक रोज घरासमोर उभे राहत आहेत. आम्हाला खोट्या आश्वासनाची सवय नाही. रस्ता फोडताना नियम आठवत नाहीत आणि नागरिकांना पाणी मिळत नाही तेव्हा निधी नसल्याचे कारण पुढे केले जाते. मग नगरपंचायत नेमकी कोणासाठी काम करते असा थेट सवाल उपस्थित केला. या दरम्यान खोचगे मळ्यातील पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लावला नाही तर तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल. नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा नगरसेवक महेश पाटील यांनी दिल्याने नगरपंचायत प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. बघत राहा फक्त शिवराज न्यूज.